we were discussing about this air relief wall. Has everyone understood the working of this air relief wall? Is there any doubt in this? Or should I repeat it once again? रिपीट करा सर. ओके. सी हिअर काय होतं ज्यावेळेस या ठिकाणी हा पाईप आपला असा गेलेला आहे, ठीक आहे, पाईपलाईन अशी गेलेली आहे आणि हे दिस इज द समिट. समिट म्हणजे काय, पाईपचा हायेस्ट पॉईंट. ही अशी पाईपलाईन आपली असेल तर हायेस्ट जो पॉईंट असतो त्याला आपण काय म्हणतो, समिट. ओके. या समिटच्या ठिकाणी काय होतं, एअर बबल जे ह्याच्यामध्ये आहेत पाईपमध्ये, ते एअर बबल सगळे काय लागतात, हे या ठिकाणी हायराईज पॉईंटला या ठिकाणी अक्युमुलेट व्हायला चालू होतात. मग अशा ठिकाणी आपण काय करतो, हा एअर रिलीफ वॉल बसवतो. सो दिस इज एअर रिलीफ वॉलचा हा कनेक्ट करणारा हा पाईप आहे, कनेक्शन टू द पाईप. मग हे या ठिकाणी काय होतं, हे पाणी जे आहे ते प्रेशरने, अंडर प्रेशर पाईप असल्यामुळे पाणी पण याच्यामध्ये यायला लागतं, बरोबर आहे. हे पाणी यायला लागतं इथं. मग जसं या ठिकाणी जेवढा प्रेशर जास्त, एअर जेवढी कमी असेल तेवढा हा वॉल वरती असेल, कारण हे पाण्याची लेवल पण या ठिकाणी जास्त असेल. पण जसं या ठिकाणी एअर वाढायला चालू होते त्यावेळेस काय व्हायला लागतं, मग पाण्याचं जो प्रेशर, पाण्याची जी लेवल आहे हे या ठिकाणी कमी व्हायला लागते. ओके. कारण एअरचा प्रेशर या ठिकाणी वाढतो, पाण्याची लेवल कमी व्हायला लागते. जशी पाण्याची लेवल कमी व्हायला लागते त्यावेळेस काय होतं, मग हा फ्लोट जो आहे हा फ्लोट खाली येतो आणि हा फ्लोट खाली आल्यानंतर हा जो या ठिकाणी बंद करणारा ग्रू आहे खाली येतो आणि इथून ही एअर बाहेर पडायला चालू होते. ओके. एअर जशी यातून बाहेर पडते, एअर बाहेर पडल्यानंतर इथला प्रेशर कमी व्हायला लागतो. इथला प्रेशर कमी झाला की परत हा काय व्हायला लागतो, या ठिकाणी या पाण्याच्या प्रेशरमुळे ही जी लेवल आहे पाण्याची लेवल परत ही वाढायला लागते. पाण्याची लेवल जशी वाढायला लागते हा फ्लोट पण वरती जायला लागतो आणि ही सिस्टीम परत बंद होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे पाणी बाहेर जात नाही इथून, पाण्याच्या प्रेशरने काय होते, सिस्टीम ही परत फ्लोट वरती येतो आणि सिस्टीम बंद होऊन जाते. ज्यावेळेस एअर अॅक्युमुलेट व्हायला लागते, परत एअरचा प्रेशर ज्यावेळेस भरपूर वाढतो, पाण्यापेक्षा जास्त होतो, त्यावेळेस हा फ्लोट खाली जातो आणि इथून एअर ही इथून बाहेर पडते, रिलीज होते. तर असं हे सिम्पल याचं वर्किंग आहे एअर रिलीफ वॉलचं. हे एकदम बेसिक टाईपचं वर्किंग या ठिकाणी दाखवलेलं आहे. Nowadays, springs are also used for as a air relief wall. So the main function or the main working principle is the same everywhere. Safety walls, or we call it pressure relief walls also. Okay. Safety wall is also called as the pressure relief wall or PRV. These walls are adjusted to open out automatically as soon as the pressure in the pipe exceeds the certain fixed predetermined value. म्हणजे ज्या वेळेस आपण पाईप वॉल्स क्लोज करतो, ओके, किंवा क्लोज होतो. फॉर एक्झाम्पल, मी मग तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, एक एलिव्हेशन आहे, स्लोप आहे, असा जर पाईप त्या ठिकाणी गेलेला असेल आणि इथं आपला पंप आहे, या पंपमधून आपण काय केलंय, पाणी या ठिकाणी अंडर प्रेशर फ्लो व्हायला लागलेलं आहे, फ्लो होत आहे. पण जर अचानक या ठिकाणी लाईट गेली तर काय व्हायला लागेल, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी हे पाणी जे ते उलटे या ठिकाणी यायला लागेल. मग हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, या ठिकाणी एक नॉन रिटर्न वॉल बसवतो, NRV, जे आपण वरती पाहिलेला आहे, जो फक्त एकाच डायरेक्शन मध्ये, याच डायरेक्शन मध्ये ओपन होतो, या डायरेक्शन मध्ये तो काय होतो, क्लोज होतो. मग जर उलटं पाणी येताना जर हा वॉल या ठिकाणी क्लोज होत असेल, मग या ठिकाणी जे मुवमेंट त्याची होणार आहे ते अचानक होणार आहे. अचानक पाणी या ठिकाणी उलटं फ्लो व्हायला लागेल, अचानक वॉल या ठिकाणी क्लोज व्हायला, अचानक हा वॉल क्लोज होतो. आणि आपण शिकलेलो आहोत, जर अचानक वॉल जर आपण बंद केला तर त्या ठिकाणी वॉटर हॅमरिंग इफेक्ट हा क्रिएट होतो, वॉटर हॅमर. ओके. वॉटर हॅमर इज नथिंग बट इट इज द सडन राइज इन द प्रेशर इनसाइड द पाईपलाईन बिकॉज ऑफ द सडन क्लोजर ऑफ द वॉल्स. ओके. मोमेंटम डिस्ट्रॉय होतं आणि त्या ठिकाणी वॉटर हॅमरिंग इफेक्ट हा पाईपवरती क्रिएट होतो, ऍक्ट होतो, आणि त्याच्यामुळं देर आर चान्सेस दॅट पाईप मे गेट ब्रस्ट. ओके. पाईप हा त्या ठिकाणी फुटू शकतो, किंवा जे जॉईंट्स आहेत ते जॉईंट्स ठिकाणी जॉईंट्स लीक होऊ शकतात किंवा जॉईंट निघू शकतात, बरोबर आहे. सच काइंड्स ऑफ प्रॉब्लेम्स दे विल ऑकर देअर. So to avoid that, what we do, we provide such kinds of safety walls or the pressure relief wall. त्यालाच काय म्हणतो आपण, PRV, प्रेशर रिलीफ वॉल. हे आपण या ठिकाणी हा जो आपण हे बसवलेला आहे, नॉन रिटर्न वॉल बसवलेला आहे, ह्या नॉन रिटर्न वॉलच्या वरच्या बाजूला आपण या ठिकाणी हा प्रेशर रिलीफ वॉल बसवतो. कारण हा डॅमेज कुठे होणार आहे, ह्या वरच्या पर्टिक्युलर पाईप मध्ये डॅमेज होणार आहे पाईपचा, कारण इथून वरती हा प्रेशर जास्त असणार आहे. मग टू अवॉइड दिस डॅमेज, व्हॉट वी डू, वी प्रोव्हाइड दिस प्रेशर रिलीफ वॉल. आणि ह्याचा जो प्रेशर आहे, हा प्रेशर आपण कितीला सेट करतो, दिस विल बी, दिस पर्टिक्युलर प्रेशर रिलीफ वॉल, इट विल ओपन
ॲट पर्टिक्युलर प्रेशर जस्ट लेस दॅन द प्रेशर ऑफ द ब्रेकेज. म्हणजे पाईप ब्रेक व्हायच्या अगोदर जेवढा प्रेशर पाहिजे किंवा पाईपचा लिकेज या ठिकाणी जॉईंट निघण्याच्या अगोदर जेवढा प्रेशर पाहिजे तेवढ्या प्रेशरलाच हा या ठिकाणी ओपन होऊन जाईल. ओके, तेवढा प्रेशर या ठिकाणी काय केलेला असतो, ऍडजस्ट केलेला असतो किंवा सेट केलेला असतो, जेणेकरून त्या प्रेशरला हा प्रेशर जायला नाही पाहिजे. जर पाईप मधला हा प्रेशर इफ इट रिचेस टू द वॉटर हॅमरिंग प्रेशर, तर मग हे या ठिकाणी पाईप फुटू शकतो किंवा ब्रेक जॉईंट ब्रेक होऊ शकतात. ते जर अवॉइड करायचं असेल तर मग त्या केसमध्ये आपण काय करतो, हा आपण PRV बसवतो आणि ह्याचा प्रेशर जो आहे तो आपण ह्याच्या खाली सेट केलेला असतो. तेच या ठिकाणी म्हटलेलं आहे. काय म्हटलंय, द वॉल्स आर ऍडजस्टेड टू ओपन आउट ऑटोमॅटिकली as soon as the pressure in the pipe exceeds a certain fixed value. ओके, एक ठराविक व्हॅल्यूच्या पुढे प्रेशर गेला तर तो जो वॉल्व आहे तो वॉल काय होतो त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ओपन होतो आणि तो वॉल ज्यावेळेस ओपन होतो त्यावेळेस या ठिकाणी जे पाणी आहे ते पाणी इथून वॉलमधून बाहेर पडतं आणि जो प्रेशर आहे तो प्रेशर या ठिकाणी रिलीज केला जातो. एक्सेस प्रेशर विल बी रिलीज with the help of this pressure relief valve, and because of this valve is called as the pressure relief valve. So this valves give the relief to this particular pipe from the प्रेशर पासून हे रिलीफ प्रोव्हाइड करतं. त्यामुळे आपण या प्रेशर ह्या वॉलला काय म्हटलेलं आहे, प्रेशर रिलीफ वॉल्व असतो. अँड इट इज कॉल्ड एज द सेफ्टी वॉल्व. वाय इट इज कॉल्ड सेफ्टी वॉल्व? बिकॉज इट प्रोव्हाइड्स द सेफ्टी टू दिस सिस्टीम, पाईप सिस्टीम. ओके, कशापासून? फ्रॉम बिकमिंग द डॅमेज होण्यापासून या ठिकाणी सेफ्टी प्रोव्हाइड करतं. त्यामुळे दिस आर कॉल्ड एज द सेफ्टी वॉल्व्स. ड्यू टू द ओपनिंग ऑफ द वॉल्व सम अमाउंट ऑफ द वॉटर इज डिस्चार्ज आउट फ्रॉम द पाईप, रिड्युसिंग द प्रेशर इन द पाईप. ओके, ज्यावेळेस हा वॉल्व ओपन होतो त्यावेळेस काय होतं, हे काही प्रमाणामध्ये पाणी हे बाहेर पडतं आणि त्याच्यामुळे प्रेशर आतला रिड्यूस होतो आणि प्रेशर रिड्यूस झाल्यामुळे त्या ठिकाणी पाईपचा डॅमेज आहे ते डॅमेज. Yes, sir. So now here let us see the diagram for this particular safety valve or the pressure relief valve. So this is the diagram you can see here. So this will be connected to the pipeline here like this, and when there is excess pressure at that time, because of this excess pressure, this water will push this particular washer, okay, packing washer in upstream direction, in upward direction. So this is the spring. हे स्प्रिंग काय या ठिकाणी अशी बसवलेली आहे. हे स्प्रिंग मुळे काय होतं, हे ऑलवेज इट विल बी इन क्लोजिंग पोझिशन. हे बंद अवस्थेमध्ये असतं. म्हणजे ज्यावेळेस पाईपलाईन फ्लो व्हायला लागते, पाणी फ्लो होत असतं त्यावेळेस हे ओपन कंडिशन मध्येच असतं, क्लोज कंडिशन मध्येच असते. ओके, कारण ह्या त्या पर्टिक्युलर प्रेशरला हे ओपन नाही होणार. पण ज्यावेळेस सडनली त्या ठिकाणी वॉल क्लोज होतो आणि पाईपमध्ये प्रेशर वाढतो अचानक, ओके, त्यावेळेस काय होतं, मग हे त्या प्रीडिटरमाइन प्रेशरपेक्षा ज्यावेळेस प्रेशर वाढतो त्यावेळेस हे स्प्रिंगपेक्षा हा प्रेशर जास्त होतो आणि हे जे वॉशर आहे, पॅकिंग वॉशर, हे वरती ढकललं जातं. हे स्प्रिंगला असं वरती ढकलतं आणि काय होतं, म्हणजे पाणी आउटलेटमधून असं या ठिकाणी आतमध्ये यायला लागतं आणि इथून हे पाणी या ठिकाणी बाहेर पडतं. ओके, म्हणजे काय होतं, या ठिकाणी एक्सेस प्रेशर विल बी रिड्युस्ड आणि यातून पाणी बाहेर पडल्यामुळे काय होतं, आतला प्रेशर हा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी कमी होऊन जातो. ठीक आहे, या ठिकाणी हे ऍडजस्टिंग स्क्रू आहे. म्हणजे आपल्याला किती प्रेशर सेट करायचं आहे, दॅट मच प्रेशर इट कॅन बी सेट with the help of this adjusting screw. Okay, if you want to increase the pressure here on this particular washer, हे स्प्रिंग आपण रोटेट केली, हा वॉशर रोटेट केला तर याच्यावरती स्प्रिंग काय करते, जास्तच प्रेशर या ठिकाणी इट मे एक्झर्ट ऑन दिस पर्टिक्युलर पॅकिंग वॉशर. So this is the non PVR, that is pressure relief valve, PRV. As soon as the water pressure reduces, the valves closes automatically. हा ज्यावेळेस प्रेशर हा स्प्रिंग पेक्षा कमी होतो त्यावेळेस हे ऑटोमॅटिक ही स्प्रिंग काय करते, ह्या वॉशरला खाली ढकलते आणि ह्या परत क्लोज होऊन जातो. ओके, दिस फिगर इलिस्ट्रेट्स द प्रेशर टाइप सेफ्टी वॉल्व्स. हे फिगर मध्ये आपल्याला पाहायला दिसते. When the pressure under the seats exceeds the pressure of the spring on the top of the seat is pressed up and water flows out from the opening. ज्यावेळेस प्रेशर वाढतो या ठिकाणी त्यावेळेस हे काय करतं, याला वरती ढकलतं आणि इथून हे पाणी बाहेर पडायला लागतं. ज्यावेळेस प्रेशर, आतला प्रेशर ह्या स्प्रिंग प्रेशरपेक्षा कमी होतो त्यावेळेस हे स्प्रिंग काय करते, परत या ठिकाणी क्लोज होऊन जाते. So this is the working of this safety valve. Again, here you can see the diagram and which shows the pressure relief valve, PRV. Okay, here you can see this is the PRV. This is the outer
appearance of this PRV. Now here you can see this is the tank on the hill. Water is flowing like this. This is the higher service area and this is the lower service area. हा हाईट वरती आहे ह्याच्यापेक्षा, ठीक आहे. So here you can see this is a one PVR is provided here, pressure relief valve. Okay, provide the pressure here, much more pressure inside this pipe. या ठिकाणी PVR प्रोव्हाइड केलेला आहे. So this is the HGL hydraulic gradient line हे इथपर्यंत आलेले आहे. सडनली हे हायड्रोलिक ग्रेडियंट लाईन या ठिकाणी ड्रॉप झालेली आहे आपल्याला पाहायला भेटेल. विदाउट पीव्हीआर जर नसेल तर सेम हायड्रोलिक ग्रेडियंट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. ओके, पण हा जर या ठिकाणी पीव्हीआर बसवला तर ही हायड्रोलिक ग्रेडियंट लाईन या ठिकाणी काय रिड्यूस होते. इथून पुढे ही कंटिन्यू या ठिकाणी दिसायला लागते. हु इज देअर? येस, इज देअर इन डाऊट? इज देअर इन प्रॉब्लेम? ओके, क्लिअर. हे जर आपण ग्रेडियंट असंच ठेवला स्लोप, ओके, तर काय होतं, ह्या पाईपवरती भरपूर प्रेशर वाढायला लागेल. ओके, विच मे बी नॉट डिझायरेबल. सो टू रिड्यूस दॅट हा पीव्हीआर जर आपण या ठिकाणी बसवला तर काय होतं, मग या ठिकाणी हा प्रेशर कमी होतो आणि आपल्याला सफिशियंट प्रेशर या ठिकाणी अवेलेबल होतो. ड्रेन वॉल्स और स्कोर वॉल्स. ओके, दिस इज द नेक्स्ट टाइप ऑफ वॉल जे पाईपच्या एंडला बसलेले असतात. जे डेड एंड पाईप सिस्टीम असते, डेड एंड पाईप सिस्टीम मध्ये काय होतं, देर इज अ एंड ऑफ द पाईप किंवा कुठल्याही वॉटर सप्लाय सिस्टीम मध्ये ज्यावेळेस एंड होतो पाईपचा, त्यावेळेस वॉटर स्टॅग्नेशन इज गोइंग टू ऑकर हिअर इन दिस पर्टिक्युलर पाईप. मग या ठिकाणी जर काही वॉटर स्टॅग्नेट झालं असेल बऱ्याच दिवसापासून तर ते कंटॅमिनेशन होऊ शकतं. या पाण्यामध्ये जर त्या ठिकाणी सॉइल पार्टिकल्स आले असतील, ओके, क्ले पार्टिकल असतील तर ते डिपॉझिट व्हायला लागतात. मग ह्याचा प्लस स्कोरिंग करत असतं. सो जनरली दिस स्कोर वॉल्स आर प्रोव्हाइडेड इन द डाऊनस्ट्रीम साईड. ज्या ठिकाणी व्हॅली एरिया असतो, खड्डा असतो, अशा ठिकाणी जे पाईपलाईन इथं आलेली आहे पाईप, तर हे या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात. सो द क्वेश्चन मे बी आस्क्ड इन एक्झामिनेशन, at which position of the pipe system the air relief wall is provided. तर एअर रिलीफ वॉल हा एकदम समिटला प्रोव्हाइड केलेला असतो, सगळ्यात उंचावरती. ॲट विच पॉइंट द स्कोर वॉल इज प्रोव्हाइडेड. स्कोरिंग करणे म्हणजे काय, धुवून काढणे किंवा क्लीन करणे. तर स्कोरिंग वॉल हा जनरली ड्रेन ज्या ठिकाणी असतो, ड्रेन नाला वगैरे, तर त्या ठिकाणी हा प्रोव्हाइड केलेला असतो, जेणेकरून हे एक्सेस हे क्लीन करण्यात असतील. डेड एंड जो ज्या ठिकाणी होतो पाईपचा एंड, त्या ठिकाणी हा प्रोव्हाइड केलेला असतो. म्हणजे हा ओपन करून आपण काय करतो, हा पाईप फ्लश करतो, क्लीन करून टाकतो. These are the ordinary small gate walls operated by hand. हाताने ओपन करून त्यातला कचरा, पाणी जे त्यातून पाणी बाहेर काढायचंय आणि ते परत क्लोज करायचंय. These are located at the depression म्हणजे खोली, and dead ends to remove the accumulated silt and sand. जर त्या पाईपमध्ये या डेड एंडमुळे जर पाणी स्टॅग्नेशन झाल्यामुळं सिल्ट पार्टिकल, सँड पार्टिकल, क्ले पार्टिकल जे पाईपमध्ये या ठिकाणी अक्युमुलेट होणार आहेत ते बाहेर काढण्यासाठी आपण काय करतो, या ठिकाणी हा अशा टाईपचा वॉल्स, हा सिंपल टाईप ऑफ गेट वॉल्व आहे, तो ओपन करतो आणि इथून हे पाणी बाहेर काढतो आपण. सो दिस इज कॉल्ड एज द स्कोर वॉल और इट इज कॉल्ड एज द ड्रेन वॉल. आफ्टर द कम्प्लीट रिमूव्हल ऑफ द सिल्ट पूर्णपणे ज्यावेळेस आपण बाहेर करतो, द वॉल इज टू बी क्लोज. हे वॉल आपल्याला काय करायचं, परत हा क्लोज करून टाकायचा आहे. सो दिस वॉज अबाउट द वॉल्स जे आपण या ठिकाणी बघितले आहेत. अपर्टिनन्सेस ऑफ द वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, याच्यामध्ये 3 पॉईंट आपण बघणार आहोत. त्यातला एक पॉईंट आपण बघून झालेला आहे, दॅट इज वॉल्स. सेकंड पॉईंट आहे अबाउट द हायड्रंट, ओके, फायर हायड्रंट. आणि तिसरा पॉईंट आहे आपला वॉटर हॅमर. ओके, so now we are going to move toward the second appurtenances, that is fire hydrants. What is fire hydrant? Fire hydrants are nothing but these are the outlets provided on the main pipe. डिस्ट्रीब्युशनचा जो मेन पाईप आहे त्या मेन पाईप वरती जे आउटलेट प्रोव्हाइड केलेले आहेत फॉर द पर्पज ऑफ टू एक्सटिंग्विश द फायर. एखाद्या लोकॅलिटीमध्ये, एखाद्या बिल्डिंगमध्ये जर आग लागलेली असेल तर ते विझवण्यासाठी अशी काही प्रोव्हिजन केलेली असते, आउटलेट काढलेले असतात मेन पाईप वरती, जिथून आपण ते पाणी घेऊन अंडर प्रेशर ते आपण त्या बिल्डिंग वरती वगैरे मारतो. ते जे आउटलेट आहे मेन पाईप वरती प्रोव्हाइड केलेलं, दॅट आउटलेट इज कॉल्ड एज द फायर हायड्रंट. ओके, a hydrant is an outlet provided in water distribution main.
फॉर टॅपिंग वॉटर इन लार्ज क्वांटिटी ड्युरिंग द फायर आउटब्रेक. ठीक आहे. हे जनरली युरोपियन कंट्रीजमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये यू माइट हॅव सीन सच काइंड ऑफ फायर हायड्रंट इन हॉलिवूड मूवीज इफ यू आर सीन, किंवा आपल्या बॉलिवूड मूवीजमध्ये पण ज्याचं शूटिंग वगैरे फॉरेन कंट्रीजमध्ये झालेलं असेल त्या ठिकाणी ते फायर हायड्रंट तुम्हाला चित्रामध्ये दाखवल्यानंतर, इमेजमध्ये दाखवल्यानंतर लक्षात येईल. हे अशा टाईपचं हे असतं. ओके. हे कधी कधी आपल्याला असं दाखवतात की या ठिकाणी येऊन एखादी गाडी थडकते, ह्याचं हे ओपन होतं आणि इथून हे अंडर प्रेशरमध्ये, खूप प्रेशरमध्ये पाणी बाहेर पडायला लागतं. हॅव एनीवन सीन दिस काइंड ऑफ सीन in any movie? So these are the fire hydrants. They are located at 100 to 150 meter apart along the roads and also at junction of the roads. Roadच्या along त्या ठिकाणी provide केलेले असतात. A good fire hydrant should have the following requirements. What are that? It should be cheap. Okay, cost should be low. Easy to connect with the hose. Hose म्हणजे काय? याच्यावरती जोडला जाणारा पाईप. ओके. याच्यावरती आपण जो पाईप जोडणार आहोत तो पाईप जोडण्यासाठी हा इझिली त्या ठिकाणी कनेक्ट करता आला पाहिजे. सो दॅट होस पाईप इट शुड बी इझिली कनेक्टेड. इझिली डिटॅचेबल अँड रिलायबल, हा इझिली त्या ठिकाणी डिटॅच करता आला पाहिजे. शुड ड्रॉ लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर, जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तिथून पाणी काढता आलं पाहिजे. सो आता या फायर हायड्रंटमध्ये दोन टाईपचे फायर हायड्रंट आहेत. वन इज कॉल्ड एज द फ्लश फायर हायड्रंट अँड सेकंड वन इज द पोस्ट फायर हायड्रंट. ओके. सो फर्स्ट विल सी द फ्लश फायर हायड्रंट. यू कॅन सी हिअर फ्लश फायर हायड्रंट मध्ये फायर हायड्रंट हा जमिनीच्या खालीच असतो शक्यतो. ओके. जमिनीवरती आपल्याला दिसणार नाही त्याचा अपॅरन्स. वरती आपल्याला फक्त काय दिसेल, हे कास्ट आयर्न कव्हर हे फक्त आपल्याला या ठिकाणी दिसेल. आणि हे ओपन करून याचं हे आउटलेट जे आहे इथून आपण हे या ठिकाणी होस जो आहे तो होस पाईप पण या ठिकाणी कनेक्ट करू शकतो. आणि तो कनेक्ट केल्यानंतर हा इथून वॉल ओपन करायचा आणि मग इथून अंडर प्रेशर हे पाणी या ठिकाणी फ्लो व्हायला लागेल. So it is flush with the road. Because of that, it is called as the flush hydrant. Flush hydrant is kept in underground chamber. Flush with the footpath. त्या फुटपाथ बरोबर हा फ्लश आहे. ओके. त्याची लेवल जी आहे ते त्या लेवलला आहे. Covered by cast iron cover carrying a sign board FH. ओके. FH stand for the fire hydrant. हे याच्यावरती मार्किंग केलेलं असतं. हा जो कव्हर आहे कव्हर वरती असं लिहिलेलं असतं. So which denotes the fire hydrant, so that जे फायर ब्रिगेडची गाडी येते ते गाडी आल्यानंतर या ठिकाणी काय करते, पाईप कनेक्ट करते आणि इथून हे पाणी आपल्याला हे करता येऊ शकतं. सो दिस इज अ फ्लश हायड्रंट. आणि सेकंड जो आहे दॅट इज पोस्ट हायड्रंट. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पोस्ट शेप असा एक पोस्ट आपल्याला पाहायला भेटतो. दिस इज द व्हर्टिकल पोस्ट. ओके. याचे कंपोनंट काय तर हे आपल्या या डायग्राम मध्ये आपल्याला पाहायला भेटतील. These are the different components. This is the nut. Okay. This is the outlet. हे आउटलेट आहे त्या ठिकाणी, या ठिकाणी आउटलेट आहे. This is the outlet. And this is called as the barrel. This is the vertical post. This is the wall. Okay. हा वॉल आपण ह्या नट फिरवून हा वॉल ओपन करायचा आहे. ड्रेन होल विथ प्लग. This is the and this is the ground level. This is the pipe underground. Okay. This is the component. These are the components of this hydrant. The post hydrant remain projected 60 to 90 centimeter. 2 फीट ते 2.5 फीट हे जमिनीच्या वरती त्याची हाईट असते. above the ground level as shown in figure. They have long stem with screw and nut to regulate the flow. पाण्याचा फ्लो रेग्युलेट करण्यासाठी किती प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याप्रमाणे ते नट जो आहे आणि स्क्रू जो आहे तो फिरवून आपण त्या ठिकाणी अचीव करू शकतो. In case of fire hydrant, the firefighting squad, that persons, they connect their hose, त्याचा जो पाईप आहे तो कनेक्ट करतात टू द हायड्रंट अँड ड्रॉ द वॉटर अँड स्प्रे इट ऑन द फायर. ते डायरेक्टली आपण ते कनेक्ट करून ज्या ठिकाणी आग लागली आहे तिथं आपण तो पाणी प्रेशरने मारू शकतो. सो दिस वॉज अबाउट द फायर हायड्रंट. हे दोन टाईप आणि त्याचं वर्किंग आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. कंपोनंट्स, हिअर द कंपोनंट्स लाईक दिस.
Next point is about water meter. Water meter, I think we have studied this in the fluid mechanics. Whether we have covered this point in the fluid mechanics, do you remember? See, water meters are nothing but these are the devices which are used for measurement of the quantity of water. ओके, आपल्या गाडीवरती जसं स्पीडोमीटर असतो, स्पीडोमीटर काय करतो त्या ठिकाणी किती किलोमीटर आपली गाडी गेलेली आहे, किती स्पीड आहे तो मेजर करतं. त्याच पद्धतीनं आपल्या घरी जो इलेक्ट्रिक मीटर असतो त्या इलेक्ट्रिक मीटरमध्ये आपल्याला आपण इलेक्ट्रिसिटी किती वापरले ते आपले युनिट दिसतात, नंबर ऑफ युनिट्स. ओके, सिमिलरली दिस वॉटर मीटर इट शोज how much quantity of water has been used by that particular client or customer or the user, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. सो वॉटर मीटर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. दिस इज द डायग्राम ऑफ द विच शोज द वॉटर मीटर. हा पाईप आलेला आहे. ओके, फ्रॉम द विच इज कनेक्टेड टू द म्युनिसिपल कॉर्पोरेशन पाईप. एक त्याला कनेक्ट केलेलं आहे. इथून ज्यावेळेस पाणी आतमध्ये यायला लागेल, जेवढं पाणी असेल आतमध्ये येईल तेवढंच याच्यावरती रिडिंग आपल्याला पाहायला भेटेल. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ युनिट्स इट कॅन बी यूज हिअर. मीटर क्यूब यू कॅन सी हिअर, किंवा लिटर किंवा मीटर क्यूब असे युनिट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. जेवढं त्या ठिकाणी क्वांटिटी पाण्याची जाईल त्याप्रमाणे हे त्या ठिकाणी रोटेट होईल आणि हे त्या ठिकाणी आपल्याला रिडिंग्स पाहायला भेटतात. ओके, so these are the devices which are installed on the pipes to measure the quantity of water flowing at a particular point along the pipe. Okay, हे वॉटर मीटर जे आहेत दीज आर कॉस्टलियर. हे वॉटर मीटर प्रत्येकाच्या घरी जर आपण बसवले तर द टोटल सिस्टीम जे आहे ते इट बिकम मोर कॉस्टलियर. दिस इज पर्टिक्युलरली युजफुल वेन देर इज अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ द वॉटर फॉर द 24 hours. 24 तास जर पाण्याचा सप्लाय त्या ठिकाणी असेल तर अशा टाईपची सिस्टीम आपल्याला त्या ठिकाणी बसवावी लागते, कारण पाण्याचं वेस्टेज त्या ठिकाणी जास्त होणार नाही. जर हे वॉटर मीटर त्या ठिकाणी नसतील देन पीपल्स विल यूज वॉटर हाफहॅझर्डसली. ओके, इनडिस्क्रिमिनेटली ते पाण्याचा वापर त्या ठिकाणी करतील, भरपूर पाणी वेस्ट होईल. ओके, वेस्टेज ऑफ वॉटर विल इन्क्रीज. सो टू अवॉइड दॅट, ते जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर अशा टाईपचे आपण जर वॉटर मीटर बसवले देन पीपल विल यूज द वॉटर कॉशियसली. ओके, दॅट इज द मेन पर्पज ऑफ युजिंग द वॉटर मीटर. जर हे डोमेस्टिक यूजसाठी आपल्याला प्रोव्हाइड करायचं नसतील आणि आपण जर इंडस्ट्रीयल कारणासाठी जर पाणी त्या ठिकाणी सप्लाय करत असेल देन दॅट विल बी वी कॅन से मोर फिजिबल ऑर प्रॅक्टिकल, कारण नंबर ऑफ इंडस्ट्रीज लिमिटेड असतात आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला जर आपण असे वॉटर मीटर बसवले तर त्यांच्याकडून चार्जेस पण आपल्याला अकॉर्डिंग टू द कन्झम्पन ऑफ वॉटर आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतात. ओके, दॅट म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॅन चार्ज द per unit bill to that industry. The readings obtained from the meters helps in working out the quantity of water supplied and thus consumers can be charged accordingly. Water meters are usually installed to supply the water to the industries, hotels, big institutions, etc. Okay, ह्यासाठी हे पर्टिक्युलरली वापरलं जातं कारण त्यांची रिक्वायरमेंट भरपूर असते पाण्याची आणि जेवढं पाणी वापरतील त्याप्रमाणे त्यांना ते चार्जेस लावले जातात एक्सेट्रा. मीटरिंग प्रिव्हेंट्स द वेस्टेज ऑफ प्युरिफाईड वॉटर. प्युरिफाईड वॉटरला प्युरिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी आपण भरपूर कॉस्ट ही केलेली असते, भरपूर आपल्याला पैसा लागतो. ठीक आहे, सो बिकॉज ऑफ दॅट देर शुड नॉट बी अ वेस्टेज ऑफ द प्युरिफाईड वॉटर अँड टू अवॉइड दॅट वेस्टेज ऑफ वॉटर these institutions like industries, hotels, then big commercial institutions or buildings, they will be connected with the meters, water meters, and they will be charged the amount accordingly. Okay, as per the consumption of the water. So this was about the water. So here we have finished with the appurtenances of वॉटर सप्लाय सिस्टीम, वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ओके, अपॉर्टन्सेस मध्ये आपण 3 टाईपचे अपॉर्टन्सेस बघितले. एक म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं काय बघितलं आपण where is the screen there in appurtenances we saw first of all walls we have seen. हे वॉल्स आपण वेगळे बघितले, त्याच्यानंतर आपण फायर हायड्रंट म्हणजे काय बघितलं, त्याचे टाइप्स बघितले आणि वॉटर मीटर. ठीक आहे,
हे तिन्ही अपर्टनन्सेस आपण या ठिकाणी आपले झालेले आहेत. वॉल्समध्ये परत आपण हे वेगवेगळ्या टाईपचे वॉल्स बघितले. सो द क्वेश्चन माइट हॅव कम इन युअर माइंड दॅट वेदर ओनली 5 वॉल्स आर देअर. So there are number of walls, but we have limited to this because these are more important. Or from the functional point of view, these are the only classification we can have here. If you search on the net, you will see there are a lot of number of walls depending upon the shape, depending upon the materials, depending upon their mechanical properties or the working of the walls. There are number of walls are there, but these are the important walls that we have covered in our syllabus here. The sluice wall, then check walls or the reflux wall, air relief wall, then safety walls, in that pressure relief walls and score walls that we have seen. Then we studied about the fire hydrant, in that flush fire hydrant and post fire hydrant. These two categories we have seen. And next we saw here about the water meter. Okay. And this is the end of this appurtenances here. So half of the unit is completed here. The next part is about the problems and design of the water distribution system. And it will start with the topic that is called as the water pipe hydraulics. Okay. So now time is about to finish. So I think we should stop here. We will see this point pipe hydraulics points in the next lecture. Okay. So now I will take your attendance. Till that, be there. And after completion, taking your attendance, you can leave the session. Or if you are having any doubt, you can ask me.